मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती असेल तर ती येते आपल्या 19 तारखेला। तर त्यानिमित्त जे काही शुभेच्छा देणारे डिझाईन्स असतील तर ते आपल्या चॅनलवर आजपासून या ठिकाणी सुरू होऊन जातील। तर पहिला जो काही व्हिडिओ असेल तर तो आज आपण या ठिकाणी टाकलेला आहे। त्याच्यानंतर कंटिन्यू मध्ये तुम्हाला ग्रुप बॅनर सोबत सिंगल डिझाइन, त्याच्यानंतर काही जे काही प्रिंटिंगच्या डिझाईन्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। आणि अशाच पद्धतीचं कंटेंट इथं पुढचं चॅनल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतं। तर ते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायचं असेल तर तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे आपल्या चॅनलला तुम्हाला करायचं सबस्क्राइब। ते सबस्क्राइब करण्यासाठी तुम्हाला बाजूला एक या ठिकाणी लाल रंगाचं बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करा। त्याच्यानंतर बाजूला तुम्हाला एक घंटीचा आयकॉन दिसत असेल त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। ओके, आणि बाकी सर्व जे काही काम असतील ते करण्यासाठी तुमचा भाव या ठिकाणी बसलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन काहीच घेऊ नका। बाकी या ठिकाणी पीएनजी आणि जी काही पील फाईल असेल तिच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड या ठिकाणी करू शकता। ओके, त्याच्यानंतर जायचं तुम्हाला या ठिकाणी इंस्टाग्रामला। तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपली जी काही आयडी असेल ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। आणि या ठिकाणी मी अशाच पद्धतीच्या जे काही रील्स वगैरे असतील ते सोबत बाकीचे जे काही डिझाईन्स वगैरे असतील सर्व या ठिकाणी अपलोड करत असतो, तुम्ही सर्व या ठिकाणी चेकआउट करू शकता। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जे काही अडचणी वगैरे वाटले असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगू शकता। ओके, आणि येत्या शिवजयंतीपर्यंत आपलं जे काही शॉपचं काम असेल ते सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होऊन जाणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी प्रॉपर जे काही प्रिंटिंग साईजच्या डिझाईन्स असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व बघायला या ठिकाणी मिळणार आहेत। ओके, त्याच्यामुळे बिलकुल तुम्ही या ठिकाणी टेन्शन घेऊ नका। तर बाकीच्या जे काही गोष्टी असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट करू शकता। ओके, त्याच्यानंतर आपण जाऊयात आजचं जे काही आपलं पीएनजी मटेरियल असेल तर तिकडे। ओके, तर सर्वात पहिले जी काही जेपीची डिझाईन असेल तर ती मी या ठिकाणी दिलेली आहे, तर ही तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी या ठिकाणी यूज करू शकता। तर प्रॉपर पद्धतीची जी काही पॅकेजवाली डिझाईन असेल ती आपण या ठिकाणी क्रिएट केली होती। आणि त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीच्या डिझाईन्स पाहिजे ती सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्यानंतर बाजूला बघितलं तर या ठिकाणी बाकीचे जे काही सर्व पीएनजीज असतील तर पीएनजीज मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। तर स्पेशली हा जो काही इफेक्ट असेल तुम्ही इफेक्ट बघू शकता, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे या ठिकाणी इफेक्ट घेसाल आणि बघसाल त्यावेळेला तुम्हाला खरी जी काही मजा असेल किंवा जो काही इफेक्ट असेल तो कसा दिसतोय काय नाही ते या ठिकाणी दिसणार आहे। त्याच्यासोबत जे काही बॅकग्राऊंड वगैरे असतील ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। ओके, तर मित्रांनो आता हे जे काही बॅकग्राऊंड वगैरे असेल तर हे घेतल्याच्या नंतर डिझाईन आपल्याला कशी क्रिएट करायची काय नाही त्याच्या संबंधीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ठिकाणी पुढे देतोय। ओके, तर फोल्डरचं नाव लक्षात घ्या, शिवजयंती 1 अशा पद्धतीने फोल्डरचं सुद्धा नाव या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ओपन करायचं आपलं जे काही पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन असेल ते। त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही न्यू टेक्स्ट असेल सर्वात आधी डिलीट, त्याच्यानंतर 3 डॉट इमेज साईज, आणि या ठिकाणी तुम्हाला हाईट आणि जे काही विड्थ असेल तर या ठिकाणी किती सेट करायचे 5,000 अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सेट करून घ्यायचं। त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर डबल चौकोन कलर्समध्ये जायचं आणि कोणता एक रंग तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, घेऊ शकता। ओके, घेतल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करा, त्याच्यानंतर फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर 3 डॉट आणि ब्राउझर जायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही फोल्डर असेल ओके ते फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट करायचं। जसं मी या ठिकाणी शिवजयंती 1 अशा पद्धतीने फोल्डर घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा सेम अशाच पद्धतीचं जे काही फोल्डर असेल ते या ठिकाणी घेऊन टाकायचं। घेतल्याच्या नंतर जे कॉम्बोचं बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पीएनजी असेल तो या ठिकाणी अटॅच केला होता, सोबतच जो काही शिवनेरी किल्ला असेल तो सुद्धा या ठिकाणी बॅकग्राऊंडमध्ये टाकलेला आहे। त्याच्यासोबतच जे काही रेजची पीएनजी असेल ती सुद्धा या ठिकाणी इन्क्रीज केली होती मी। तर हे सर्व या जी काही गोष्टी असतील ते अटॅच करून तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलं होतं, तर तेच बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी घेतल्याच्या नंतर राईट क्लिक करायचं, इथं लेयर्सवर जायचं आणि हे तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं। ओके, हे लॉक झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून तुम्हाला फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि पुन्हा एकदा प्लस इथं क्लिक करून या ठिकाणी यायचं। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला एक अशा पद्धतीची जी काही नेमप्लेट असेल तर ती या ठिकाणी दिसून जाईल। तरी पट्टी तुम्हाला या ठिकाणी खाली अशा पद्धतीने ऍड करून घ्यायचं आहे। तरी पट्टी ऍड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं यायचं। या ठिकाणी आल्याच्या नंतर आता हा जो काय आपला मेन टेक्स्ट पीएनजी असेल तर हा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तर हा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अटॅच करून टाकायचा। ओके, मग हा भाग झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे की भाई तुमचा जो काही मॉडेल असेल तो मॉडेल त्याचं नाव आणि सोबतच त्याचं जे काही पद वगैरे असेल तर तुम्ही ते सर्व गोष्टी या ठिकाणी अटॅच करू शकता। समजा तो जो तुमच्याकडे पॅकेज कंटिन्युअसली डिझाईन्स तुमच्याकडून घेत असेल आणि त्याला जर पॅकेज लावायचं असेल तर तुम्ही 1-2 या अशा पद्धतीचे जे काही नेमप्लेट्स असतील किंवा जे काही मॉडेलचे पट्टे असतील ते या ठिकाणी क्रिएट करू शकता। आता तुमचा प्रश्न असेल की हे तू कशा पद्धतीने क्रिएट केले, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी डिमांड करू शकता। जर चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स असेल तुमचा आणि तुम्ही म्हणलात की याच्यावर सुद्धा व्हिडिओ पाहिजे म्हणून, तर आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी करूयात आणि जे काही पील फाईल असेल ती या ठिकाणी तुम्हाला देऊयात आणि ती सुद्धा एडिटेबल वाली, म्हणजे तुम्ही डबल क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी चेंजेस करू शकता अशी वाली पील पे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करूयात। त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स आणि जो काही सपोर्ट असेल ते एकदम चांगला या ठिकाणी करायला पाहिजे। तर एवढं झालेलं आहे। याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर आता बाकीचे जे काही पीएनजीज या ठिकाणी लावलेले असतील तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायच्यात, अटॅच करून घ्यायच्यात। ओके, तर उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, तर ही जे काही मेसेजची पीएनजी असेल तर ती मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी एक तुम्हाला पीएनजी दिलेला आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा। तर हा जो काही पीएनजी असेल तर हा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। घेतल्याच्या नंतर सेम प्रोसेस करायची आहे, रिलेटिव्ह साईज 100% आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लॉक करायचं आहे। ओके, तेवढं सगळं काम झाल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन असेल ते या ठिकाणी कंप्लीट होऊन जाते। पण या ठिकाणी 2 गोष्टी मिसिंग
सेटिंग आहेत. एक म्हणजे तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो आणि त्याच्यानंतरची जी काही डेट पिन असेल ती डेट पिनची. ओके, तर हा व्हिडिओ खूप घाई गडबडीमध्ये मी या ठिकाणी क्रिएट केलेला आहे, तर त्याच्यामुळे या ठिकाणी मला डेट पिनची क्रिएट करण्यासाठी काही वेळ मिळाला नाही आहे. तर उद्यापासून जे काही व्हिडिओज येतील त्याच्यामध्ये आपण डेट पिन या ठिकाणी कंपल्सरी यूज करूयात आणि सोबतच बाकीच्या जे काही गोष्टी या ठिकाणी मिसिंग असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय. बाकी या ठिकाणी जो काही लोगो असेल लोगो सुद्धा मी या ठिकाणी लावलाय आणि लावल्याच्या नंतर जे काही लॉक असेल तर लॉक या ठिकाणी करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, काही जण या ठिकाणी भरपूर वेळ झाला वाट बघत असतील ती म्हणजे पासवर्डची. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 0510. ओके, किती टाकायचं आहे 0510. तर इंग्लिश हिंदीवाल्यासाठी सांगून देतो 0510. ओके, तर दोघांसाठीचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी या ठिकाणी सांगितलेला आहे. तर हा पासवर्ड घेतल्याच्या नंतर तुम्ही पिनची फाईल आणि सोबतच पील फाईल दोन्ही या ठिकाणी ओपन करू शकताय आणि यूज करू शकताय. बाकी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय आणि बाकी अशाच पच्च्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.